नमस्कार दर्शकों, मैं हूं सुप्रिया और लेकर आई हूं शॉर्ट फिल्म टॉकीज। जी हां, हम हमेशा नए नए शॉर्ट फिल्म इस कार्यक्रम में देखते हैं। हमारे साथ है किरण जाधव, आपका बहुत बहुत स्वागत है। ये डायरेक्टर है इस फिल्म के, और साथ ही साथ हमारे साथ है किशोर चौहान, आपका भी बहुत बहुत स्वागत है। ये इस फिल्म के एक्टर है। तो इनकी फिल्म जो है वो कर्क नाम से ये हम फिल्म देखेंगे, लेकिन इससे पहले जानेंगे हमारे इस गेस्ट के बारे में कि सर आप बताइए, आप जिंदगी में क्या करते हो? अभी मैं फ़िलहाल एक कंपनी में सुपरवाइज़र की पोस्ट पे काम कर रहा हूँ, लॉजिस्टिक कंपनी में। और फिल्म मेकिंग मेरी बचपन से हॉबी रही है। तो मैं बचपन से बहुत सी फिल्में देखते आया हूँ और सीखते आया हूँ। तो अभी मैं उसमें ही एक्सपेरिमेंट कर रहा हूँ। एक शॉर्ट फिल्म उसका एक ज़रिया है। और सोशल सब्जेक्ट पे मुझे फिल्म बनाना बहुत अच्छा लगता है कि जो हमारे मन में चल रहा है वो मैं लोगों तक पहुंचाना चाहता हूँ। तो अभी कर्क जो फिल्म बनाई है एक उसका एक पार्ट है। जी बिल्कुल, मैं आती हूँ आपके पास किशोर सर। आप बताइए कि इस फिल्म में, मतलब इस फिल्म के अलावा आप फिल्म एक्टर हो, साथ ही साथ आप क्या करते हो जिंदगी में? मैं एक्चुअली एक पैथोलॉजी लैब में मतलब लैब चला रहा हूँ जो कि पिंपरी में है। और उसी के साथ में ये सब चलता रहता है कि मतलब शॉर्ट फिल्म, मतलब फिल्म्स देखना, एक्टिंग, डांसिंग, सिंगिंग, ये मेरी हॉबी है। अच्छा। तो काम करते करते सब ये सब चल ही रहा है जैसे है। जी बिल्कुल, हम तो आपकी फिल्म ज़रूर देखेंगे और फिल्म के बाद हम आपसे ज़रूर बातचीत करते हैं। तो चलो देखते हैं ये इनकी कर्क नाम की शॉर्ट फिल्म। एक लक्षात घ्या, पेशंटची विल पॉवर महत्वाची. मला बरं व्हायचं आहे असं पेशंटला वाटलं ना की मग आम्ही दिलेल्या औषधाचा सुद्धा परिणाम होतो. प्रभावी वाटतं. आणि व्यायाम करता की नाही, नियमित चालत जा, त्यांनी मन प्रसन्न राहतं. मी औषधं लिहून देतोय, ही आता आठवडाभर घ्यायची. पुढच्या महिन्यात परत या. त्यानंतर आपण रुटीन चेकअप करूया आणि मग औषधं चेंज करूया. या. हेलो, नेक्स्ट. मैडम, मैडम, हाँ आपका टर्न है, आप जाइए. मी आय डॉक्टर. कमिंग कमिंग. मीच फोन केला होता तुम्हाला. तुमचेच रिपोर्ट सगळे बघतोय मी. डॉक्टर कारखानेच बोलले मला. एक काम करा, तुम्ही तुमच्या सगळ्या डिटेल्स मला आता ह्याच्यावरती लिहून द्या. काय आम्हाला पेशंटचा डाटाबेस पक्का लागतो, म्हणजे मग इमर्जन्सीच्या वेळेला धावपळ होत नाही. तुमच्या घरात कोणीही जबाबदार व्यक्ती असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबरही लिहून द्या, म्हणजे मग ऐन वेळेला धावपळ करायला बरं पडतं. नाही, तुम्ही काळजी नका करू डॉक्टर. अहो, मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. मी माझी जबाबदारी स्वतः पेलू शकते. आणि तसंही मला माझ्या प्रॉब्लेमसाठी माझ्या घरच्यांना त्रास द्यायला कधीच आवडत नाही. आणि तसंही झालंय तरी काय, जे तुम्हाला मला ना सांगण्यासारखं वाटतंय तुम्ही मला सांगू शकता अगदीच. मिस श्रावणी देसाई. काय मिस श्रावणी देसाई, गेली 20-25 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय. अनेक स्वाभिमानी असे पेशंट्स मी पाहिले आहेत. पण मी दुर्दैवाने तुमचे रिपोर्ट्सही पाहिलेत. त्यामुळे यातल्या किती गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्यात याविषयी मी जरा साशंक आहे. इट्स ओके डॉक्टर, डोंट वरी. मी MBBSच्या फर्स्ट इयरला आहे. तुम्ही मला सांगू शकता. गुड. तुम्ही मेडिकल स्टुडंट असं सांगताय, MBBSच्या फर्स्ट इयरला आहात. त्यामुळे मला असं वाटतं की मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने अंधारात ठेवणं योग्य नाही. काय की रिपोर्ट्स असं सांगतायत की तुम्हाला कॅन्सर आहे.
स्टमक कॅन्सर. मिस, अशा एकदम घाबरून जाऊ नका. तुम्हीच म्हणालात ना मी एक स्वाभिमानी मुलगी आहे म्हणून. अहो, तुमच्या सुरुवातीच्या बोलण्यावरनं मला वाटलंच होतं यू आर अ ब्रेव्ह गर्ल. म्हणूनच मी तुम्हाला हे सगळं सांगितलं की नाही. हा, घाबरून जाऊ नका. घ्या पाणी घ्या. नकोय. मिस, वेळ अजूनही गेलेली नाहीये. मी रिपोर्ट्सवरनं सांगतो, वेळ अजूनही गेलेली नाहीये. आपण या रोगाला तुमच्या शरीरातनं हुसकावून काढू, बाहेर फेकून देऊ अगदी. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, एक डॉक्टर म्हणून आमच्याकडनं होतील ते सगळे प्रयत्न आम्ही करूच ना. फक्त तुमची रिॲक्शन पॉझिटिव्ह असली पाहिजे. अहो, तुम्ही साथ दिलीत ना तर बघा काय होणार नाही. तुम्ही पूर्ण बऱ्या व्हाल. एक लक्षात घ्या, हा रोग तुमच्या शरीराला झालाय, हो की नाही? मनात या रोगाला घर करू द्यायचं नाही. यू बी पॉझिटिव्ह. तुम्ही मनात ठरवा आपल्याला बरं व्हायचंय. मग बघा आपण या रोगाला कसं चुटकीसरशी थांबवूया. किती महिने शिल्लक आहेत माझ्याकडे? कि दिवस, कि तास, का अंधार? मी काय सांगतोय ते तुमच्या लक्षात येत आहे का नाही येत आहे? एक लक्षात घ्या, तुमचा हा जो रोग आहे हा फर्स्ट स्टेज मधला आहे. अगदी तुम्ही जर मनात आणलं ना. तुमची फी बाहेरच द्यायची आहे ना? मिस श्रावणी, आता सगळं संपलं. आता जगून तरी काय उपयोग? बस 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 बस. आता एकदम अशी पोच द्या, अहो एकदम आर्टिस्टिक वाटेल, जिवंत. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? तुम्ही मला प्लीज एकटं सोडाल का? माझं नाव श्रीनिवास देशमुख. मी एक ॲड फिल्म मेकर आहे. अरे हो, या सुसाईड पॉइंटवर या रडक्या अवस्थेत तुम्ही एकट्या काय करताय? काय जीव वगैरे द्यायला आलात की काय? नाही म्हणजे खरंच जीव द्यायला आला असाल तर एक सजेस्ट करू का? तुम्ही ना हां ते बघा त्या टोकावरून उडी मारा. अहो एकदम पटकन माराल. तुम्हाला काय करायचंय? मी कुठूनही उडी मारेन. असं वाटतंय जसं दोन्ही हात लांब करून ते आपल्याला जवळ बोलवतंय. जीवन जगण्याची परिभाषा तुम्हाला चांगलीच कळली हो. पण मी आत्ता जो त्रास सहन करते ना, तो कदाचित तुम्ही सहन करू शकणार नाही. तुला ना आता पाहिल्यानंतर विश्वासच बसत नाही की तू काही दिवसांपूर्वी जीवनाला एवढी कंटाळून गेली होतीस. एक लक्षात घ्या, तुमचा हा जो रोग आहे हा फर्स्ट स्टेज मधला आहे. अगदी तुम्ही जर मनात आणलं. तुम्हाला कॅन्सर आहे. स्टमक कॅन्सर. या सुसाईड पॉइंटवर या रडक्या अवस्थेत तुम्ही एकट्या काय करताय? काय जीव वगैरे द्यायला आलात की काय? नाही म्हणजे खरंच जीव द्यायला आला असाल तर एक सजेस्ट करू का? तुम्ही ना हां ते बघा त्या टोकावरून उडी मारा. अहो एकदम पटकन माराल. तुम्हाला काय करायचंय? मी कुठूनही उडी मारेन. फक्त मरण महत्वाचं. रोज रोज उघड्या डोळ्यांनी मरण बघण्यापेक्षा एकदा डोळे मिटलेले बरे. खूपच शोर दिसताय तुम्ही. अहो भले मरणापासून नाही पण परिस्थितीपासून तरी पळवाट काढताय ना. पण जर आपण ठरवलं तर या परिस्थितीवरही सहज मात करता येऊ शकते. मात देण्याऐवजी खावी लागली तर? या सगळ्या विचारांनी ना माझं मन हादरून जातंय.
माझ्यामुळे घरच्यांची होणारी फरफट, त्यांच्या मनाच्या वेदना नाही बघू शकणार मी. म्हणूनच या सगळ्याला मी पूर्णविराम द्यायचं ठरवलंय आता. खरं तर जीवन संपवण्याचा तुमचा जो निर्णय ना, तो अगदी अयोग्य आहे. अहो, जीवन खूप सुंदर आहे. जरा बघा हे समोर मोकळं आकाश किती सुंदर वाटते. असं वाटतंय जसं दोन्ही हात लांब करून ते आपल्याला जवळ बोलवतंय. जीवन जगण्याची परिभाषा तुम्हाला चांगलीच कळली हो. पण मी आत्ता जो त्रास सहन करते ना, तो कदाचित तुम्ही सहन करू शकणार नाही. कॅन्सर आहे मला. पहिल्या स्टेजला डिटेक्ट झालाय. आणि कॅन्सरचा पेशंट म्हणजे दुसऱ्यांसाठी नरकच. हा खूप गैरसमज आहे तुमचा. अहो, तो एक आजार आहे तुमच्या शरीराला झालेला. आणि त्या शरीराच्या आत आहे ना ते मन. त्या मनाला जिवंत ठेवा. एक नवीन उत्साह, एक नवीन उमेद निर्माण करा ना तुमच्या मनात. आणि मग बघा हे जीवन किती सुंदर वाटेल. अहो, कॅन्सर म्हणजे मरणाची चाहूल जरी असली ना, तरी प्रत्यक्षात मरण नाहीये हो. खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही. फक्त पहिली स्टेज आहे, म्हणजे या रोगाशी 2 हात करू शकता तुम्ही. काहींना तर ते तेवढेही नशिबात नसतं. तेव्हा निशस्त्र मरणाला सामोरे जाण्याऐवजी धैर्यरूपी शस्त्र घेऊन या कॅन्सरला सामोरे जा ना. आहे तेवढा दिवस जर आनंदाने जीवन जगलात ना, तर या मरणाचं दुःख आणि आजारपणावर खेदही वाटणार नाही तुम्हाला. बघा, विचार करा. लेट्स थिंक. लाईफ ऑर डेथ, चॉईस इज युअर्स. अदरवाईज ते बघा, त्या टोकावर जा. एकदम पटकन काम होईल. मला जगायचंय. आहे तेवढा वेळ. त्या चिमुकल्या फुलपाखरासारखं स्वच्छंदी मी निघते. कुठे जाणार? मला आईबाबांकडे जायचंय. दॅट्स द स्पिरिट. So, Miss Desai, now how are you? ॲब्सल्युटली फाईन डॉक्टर. आणि मनापासून थँक यू. गुड गुड गुड. तुला अशी हसताना बघून मला तो दिवस आठवतोय ज्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्याकडे इथे आली होतीस. आपल्याला कॅन्सर आहे हे कळल्यानंतर केवढी निराश झाली होतीस. सगळं आयुष्य संपून गेलं असं वाटत होतं तुला. पण तुझ्यातला हा जो चेंज आहे ना, हा अत्यंत पॉझिटिव्ह आहे. उल्लेखनीय. गुड. ब्रेव्ह. व्हेरी ब्रेव्ह. हे बघ, अजून काही दिवस मात्र आपल्याला थोडीशी पथ्य पाळायची. मी औषधं लिहून देतोय, ती सुद्धा घ्यायची. बघ, काही दिवसांनी तू अगदी नॉर्मल माणसासारखं जगू शकशील, कॅन्सर मुक्त. तुम्हीच म्हटला होतात की नाही माझ्यावर विश्वास ठेव म्हणून. तोच तर विश्वास कामाला आला. येस येस येस. चांगलं आहे. सगळ्या कॅन्सर पेशंट्ससाठी तू एक प्रेरणा आहेस. प्राऊड ऑफ यू. थँक्यू डॉक्टर. तुला ना आता पाहिल्यानंतर विश्वासच बसत नाही की तू काही दिवसांपूर्वी जीवनाला एवढी कंटाळून गेली होतीस. आणि हे बघ श्री, त्या दिवसाची आठवणही नको. का? अरे मी खरंच खूप निराश होऊन गेले होते. आणि आता आठवलं ना की वाटली मूर्ख होते मी. आणि हो, सांगायचंच राहून गेलं. काय? मी तुझ्याबद्दल आईशी बोलले आणि तिने तुला भेटायला बोलवले लवकरच. मलाही तुला एक गोष्ट सांगायची. एका ऍड फिल्मच्या प्रोजेक्टसाठी मला उद्याच बाहेर गावी जावं लागतंय. उद्या? हो. आणि फोनवर जास्त वेळ नाही बोलता येणार. पण रात्री अधूनमधून जसं जमेल तसं मी तुला मेसेज करत जाईन. यू डोंट वरी. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी नक्की हजर असेन. बघ हा.
कुठे डॉक्टर? बरं झालं तू आलीस. मलाही तुला काही सांगायचं आहेच. पण मला श्री कुठे एवढंच ऐकायचंय डॉक्टर. ICU? काय झालंय त्याला? श्रीला कॅन्सर आहे. कॅन्सर? जाऊन भेट त्याला. श्री आता काही तासांचा सोबतीये. मी नाही बघू शकत त्याला अशा अवस्थेत. आय अंडरस्टँड. अगं पण नियती पुढे आपल्या कोणाचं काय चालतं? एक डॉक्टर म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हातात असतं. तुम्ही त्याला आधीपासून ओळखत होतात डॉक्टर? श्री सुद्धा ब्लड कॅन्सरशी झगडणारा एक पेशंट आहे. तोही अगदी तुझ्यासारखंच आपल्या आई वडिलांना अंधारात ठेवून जगत राहिला. खाटेवर पडून मरणाची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी ह्या आजाराशी 2 हात करायचं ठरवलं. आता त्याच्या हातात फक्त काही दिवसच शिल्लक होते. ते त्यांनी आनंदात घालवायचे ठरवले. त्या दिवशी त्यानं तुला हॉस्पिटलमधनं बाहेर पडताना पाहिलं आणि तुला काही मदत करता येईल का या उद्देशानं माझ्याकडे येऊन तुझी विचारपूस केली. खरी परिस्थिती काय आहे हे कळल्यानंतर तुझ्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं मला. श्री मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे श्रावणी. अगं वेळ रडतेस काय? आज वाढदिवस आहे ना तुझा. ठरल्याप्रमाणे सेलिब्रेट केला असता ग. पण बर, मला एक प्रॉमिस कर की तू नेहमी आनंदी राहशील, स्वच्छंदी राहशील आणि दुसऱ्यांनाही जगण्यास प्रवृत्त करशील. हवं तर हीच माझी शेवटची इच्छा समज श्रावणी. मला शब्दांच्या जाळ्यात गुरफटून टाकलंस आणि आज स्वतः जातोयस का? अरे हे जे सगळं तू मला दिलंयस ना, हे जे मी जगतीये, ते तू दिलेलं गिफ्ट आहे माझ्यासाठी. तू होतास म्हणून मी सावरले या सगळ्यातनं, राहिले ना उभी खंबीरपणे. मग मी तुझ्या पाठीशी ना आता उभा राहा. तू माझी अश्रूने नव्हे प्रेमाने पाठवणी कर श्रावणी. श्री, आपण ना आपल्या दोघांचे स्वतंत्र विश्व तयार करूया. फक्त दोघांचं. खूप मजा करू, सगळे धमाल करूया, रडू, हसू, हवं ते करू. ओरड मला वाटलंच तर, रागव माझ्यावर, मी काही बोलणार नाही तुला. उठ तू उठ इथनं. मी नाही बघू शकत तुला इथनं. उठ. आजार हा शरीराला झालेला असतो, त्याला आपल्या मनात घर करू द्यायचं नाही. आणि हो, आत्ता जी औषधे आपली चालू आहेत ती थोडे दिवस घ्या. हो. 1 महिन्यानंतर भेटायला या. हो. बाकी सगळं नॉर्मल आहे. थँक्यू डॉक्टर. वेलकम. शहारले असेन मी अशीच मनातून कधीतरी.
पण आत्ता मी तुझ्या श्वासांनी बहरले आहे. कधी काळची कोंदट आठवण फेकून, साऱ्या विषवल्ली मुळास ठेचून, तुझ्यासाठीच अस्मनीच्या आशेने मी झगडते आहे. कितीसी जगले, कितीसी तरले, तुझ्यासाठीच का जणू मी अजूनही उरले. विश्वाचे रंग तुझे समान आता मजला भासत आहे. खरं तर तू माझ्यात असल्यानेच मी आजवर जगले आहे. तुझ्या श्वासांनीच सख्या आजवर मी बहरले आहे. तुझ्या श्वासांनीच सख्या आजवर मी बहरले आहे. श्रावणी जो कैरेक्टर है, मैं मेरे बुआ का कैरेक्टर देखता हूँ उसमें, कि एक स्ट्रॉन्ग लेडी जो फैमिली को भी पॉजिटिवली ये करती हैं और समाज को भी एक पॉजिटिवली एक थिंग देके जा सकते हैं. तो देखा कि हमने कितनी खूबसूरत फिल्म बनाई थी, अच्छा सा डायरेक्ट किया था, और ये डायरेक्शन कैसे किया, क्या किया, ये सब जानेंगे. हमारे साथ यहाँ पे डायरेक्टर है किरण जी. आप बताइए कि किस तरह से आपको ये कंसेप्ट आई और इसके बाद आपने ये फिल्म बनाई. एक्चुअली मैं जब ये कंसेप्ट लिख रहा था तो मेरे एक न्यूज़पेपर में मैंने पढ़ा था कि एक बीमार व्यक्ति दूसरे बीमार व्यक्ति को मेंटली उस सिचुएशन से बाहर निकाल सकता है. ये थीम जब मैंने पढ़ी तो मुझे ऐसा लगा इस पे कुछ हो सकता है, मैं लिख सकता हूँ. तो मैंने इस कंसेप्ट पे मैंने थोड़ा सोचा और एक कंसेप्ट पे मैंने काम किया, और ये जो आपके सामने अभी आपने जो फिल्म देखी है वो मैं फिल्म रूप में मैं साकार कर सका. जी बिल्कुल. इसी फिल्म के एक्टर भी हमारे साथ हैं. आप बताइए कि कैसा लगा आपको एक्टिंग करके इस फिल्म में, और आपने ये फिल्म करने के लिए क्यों चुना. ये फिल्म करके मुझे बहुत अच्छा लगा, क्योंकि ये बहुत ही मतलब मेरे यहाँ हार्ट से टच थी. क्योंकि मैं जैसे ये पैथोलॉजी के फील्ड में आया उस वक्त मैंने देखा कि बहुत से पेशेंट मेरे पास जो कैंसर के आते हैं, जो कि फोटोथेरेपी, रेडिएशन और आगे कीमोथेरेपी, ये जो भी लेते हैं, तो उनका जो भी हाल होता है मतलब वहाँ पे उनकी तबीयत का या उनकी फ़िज़िकल कंडीशन, मेंटल कंडीशन बहुत डिस्टर्ब हो जाती है. तो जैसे मैं उन पेशेंट से बात करता हूँ तो मुझे बहुत अच्छा लगता है. और एक बात मैंने देखी है कि ये जो पेशेंट्स रेडिएशन या कीमोथेरेपी लेते हैं तो उनको आप जितना प्यार से समझाएंगे, जितना प्यार से उनसे बात करेंगे, तो उतने वो ज़्यादा इंस्पायर होंगे. क्योंकि क्या है कि ये रेडिएशन और कीमोथेरेपी जो है उससे पेशेंट को बहुत तकलीफ भी होती है. किसी के बाल जाते हैं, किसी को नौशिया, वोमिटिंग, खाना नहीं खा पाते हैं लोग. तो जैसे मैं उनसे बात करता हूँ, बहुत से मेरे करीब के पेशेंट हैं जो हर हफ्ते मेरे पास ये सब टेस्ट करने के लिए आते हैं, तो मुझे उनसे बात करके बहुत अच्छा लगता है. और वैसे ही फिर मैं ये जैसे ये किरण मेरे पास ये कंसेप्ट लेके आया, उसके बाद मुझे लगा कि यस, इस पे तो मुझे काम करना ही चाहिए. और ये तो मेरी हॉबी थी, साइड बाय साइड उससे पेशेंट्स तो मैंने बहुत देखे इस मतलब कैंसर के पेशेंट. तो जो मतलब रियल लाइफ में हो रहा था वही इस फिल्म में करना था, तो मैंने हाँ कर दिया. और पेशेंट्स का एक्सपीरियंस आपने अपने चेहरे पे लाया. एग्जैक्टली. किरण सर, मैं आपसे पूछना चाहती हूँ कि आपने ये फिल्म डायरेक्ट करते समय क्या सोचा था, किस तरह से मतलब आपको अभी डिज़ाइन करना था वो पूरा फिल्म. तो आपने अब इस फिल्म में आनंद इंग्रेज जो बहुत अच्छे मराठी एक्टर है, आपने इनको कैसे अपॉइंट किया. जब मैंने फिल्म लिखी थी तो मुझे पता नहीं था ये कहाँ तक जाएगी. जो आनंद इंगळे सर है उनकी मैंने शेजारी सीरियल देखी थी, तो मैं जब लिख रहा था तो मुझे डॉक्टर शाह ने उसी कैरेक्टर जैसा लिखना था, लिख लिया मैंने. अच्छा. और मुझे पता नहीं था आनंद सर उसमें काम करेंगे या नहीं तब तक. तो जब फिल्म स्टार्ट हुई तो फाइनेंस का मेन प्रॉब्लम था, तो फर्स्ट किशोर के साथ मैंने डिस्कस किया, तो उन्होंने मुझे एक्टिंग के लिए और उसके साथ कुछ फाइनेंशियल हेल्प होगी इसके लिए भी उन्होंने मुझे सपोर्ट किया बहुत सा. तो उसके बाद हमने ठान लिया. तो मेन डॉक्टर सानी के कैरेक्टर के लिए मैं सोच रहा था, तो एक रेफरेंस से आनंद इंगळे सर से मेरी बात हुई, उनको मैंने कंसेप्ट बताई, वो बॉम्बे में थे. जैसे मैंने कंसेप्ट बताई उनको कंसेप्ट बहुत पसंद आई. अच्छा. तो उन्होंने तुरंत हाँ कर दी. तो हमने पूरा शेड्यूल पूना में किया, और उनके बिजी शेड्यूल में से उन्होंने शॉर्ट फिल्म के लिए टाइम भी दिया, और उसके साथ डबिंग के लिए भी टाइम दिया. मतलब हैट्स ऑफ, ये उनके बिना होना इम्पॉसिबल था.
अब दोनों से भी जानना चाहती हूँ कि इस फिल्म के किस्से क्या है। आपने डायरेक्ट किया है, आपने एक्टिंग की है, तो साथ ही काम किया है, क्या क्या किस्से आपके हो चुके हैं? किस्से तो वैसे बहुत थे। जैसे हम ये पहले लोकेशंस वगैरल देखने के लिए गए थे, तो जो हमारे कैमरामैन थे तो हमें लेके गए लोकेशन पे, ये जो सीन था एक उसमें से पॉइंट हिल पॉइंट पे, तो देखने के लिए हम लेके गए। हम 10 मिनट तक सिर्फ गाड़ी चला रहे थे, आजू बाजू में कोई आदमी नहीं दिख रहा था, कुछ नहीं, और सिर्फ गाड़ी चला रहे थे। बहुत अंदर जाके फिर एक जगह पे गाड़ी रुका है और उसने फिर अंदर बोला कि यहाँ पे एक पॉइंट है, तो फिर वहाँ पे देखा। और वापस 1 महीने के बाद हम जब शूट करने के लिए गए तो उस वक्त तो पूरा नज़ारा चेंज हो गया था। अच्छा। तो लेकिन वो अच्छा हुआ हमारे लिए कि वहाँ पे मतलब जो एक्चुअल हमें दिखाना था वो पॉइंट वहाँ पे मिल रहा था। जाते जाते मैं पूछूंगी कि आप डॉक्टर हो तो आप क्या कहोगे? ऐसे पेशेंट्स कई सारे होते हैं, तो उनकी जो मन है वो किस तरह से वो संभाल सके? मैं तो सब पेशेंट्स को यही, मतलब जितने भी लोग हैं जो ये सिचुएशन से जा रहे हैं उनको यही कहूँगा कि आप बस अपने दिल का सुनो और अपनी विल पावर जो है वो स्ट्रॉन्ग करो। क्योंकि क्या है कि कोई भी पर्सन ये एक्सपीरियंस नहीं कर सकता कि क्या रेडिएशन होता है और क्या कीमोथेरेपी होता है। जो भी तकलीफ होती है वो सिर्फ पेशेंट ही समझ सकता है। जी बिल्कुल सर, आप क्या कहोगे? एक्चुअली जब ये कंसेप्ट मैंने लिखी थी तो मुझे यही एहसास था कि ऐसे जो पेशेंट्स हैं, बीमारी के बारे में जब उन्हें पता लगता है तो अंदर से टूट जाते हैं, लेकिन वो बीमारी ठीक हो सकती है प्रॉपर ट्रीटमेंट के बाद, ये वो भूल जाते हैं। फर्स्ट स्टेज में ही उनको ऐसा लगता है कि सब खत्म हो गया, वो लेकिन मतलब एंड डेज गिनने लगते हैं कि मेरे पास महीने बचे या फिर दिन बचे हैं। तो अगर उस सिचुएशन में उन्हें मेंटली सपोर्ट मिला तो वो उसमें से बाहर आ सकते हैं सक्सेसफुली। एक श्रावणी जो कैरेक्टर है, मैं मेरे बुआ का कैरेक्टर देखता हूँ उसमें कि एक स्ट्रॉन्ग लेडी जो फैमिली को भी पॉजिटिवली ये करती हैं और समाज को भी एक पॉजिटिवली एक थिंग देके जा सकते हैं। मिस देसाई, नाउ हाउ आर यू? ॲब्सल्युटली फाईन डॉक्टर, आणि मनापासून थँक्यू. गुड गुड गुड. सगळ्या कॅन्सर पेशंट्ससाठी तू एक प्रेरणा आहेस. प्राऊड ऑफ यू. थँक्यू डॉक्टर. तुला ना आता पाहिल्यानंतर विश्वासच बसत नाही की तू काही दिवसांपूर्वी जीवनाला एवढी कंटाळून गेली होतीस. आणि हे बघ श्री, त्या दिवसाची आठवणही नको. का? अरे मी खरंच खूप निराश होऊन गेले होते, आणि आता आठवलं ना की वाटतं केवढी मूर्ख होते मी. और जो इस बीमारी से जूझ रहे हैं उनको मैं यही सलाह दूंगा कि आप प्रॉपरली आप ट्रीटमेंट लो, और ट्रीटमेंट से आप ठीक हो सकते हो फर्स्ट स्टेज में। और इसके लिए आप निगेटिवनेस जो दिमाग में है वो छोड़ दो और पॉजिटिवली आप थिंक करो। इसी पर मैं भी कहना चाहती हूँ कि ज़िंदगी में काफ़ी सारे उतार चढ़ाव तो आते ही रहते हैं, बस इन सब उतार चढ़ाव पर जीत पाना बस हमारे हाथ में है। तो चलो इसी बात पर हम लोग जो है इनकी इजाज़त लेते हैं आप सभी की। तो अब आप दोनों का भी धन्यवाद। तो देखा कि हमने कितनी खूबसूरत ये फिल्म थी। ऐसे ही कई सारे शॉर्ट फिल्म्स मैं आपके लिए लेकर आऊँगी सिर्फ और सिर्फ शॉर्ट फिल्म टॉकीज में। तब तक के लिए धन्यवाद। कधी काळची कोंदट आठवण फेकून साऱ्या विषवल्ली मुळास ठेचून तुझ्यासाठीच अस्मनीच्या आशेने मी झगडते आहे. कितीसी जगले, कितीसी तरले, तुझ्यासाठीच का जणू मी अजूनही उरले. विश्वाचे रंग तुझे समान आता मजला भासत आहे. खरं तर तू माझ्यात